कृषी सेवा केंद्रांना बोगस बी बियाणं विकलं. जायचं कुणाकडे शेतकऱ्यांनी? जायचं कुणाकडं? अरे बरं, ते बियाणं विकणारा पण शेतकरीच ना. तो थोडीच कुठल्या तरी परदेशातनं माणूस आलाय नाही का, डेव्हिड बिव्हिड नावाचा, आणि आपल्या तालुक्यात येऊन सेवा केंद्रातनं विकतोय. सगळीच शेतकऱ्याची पोरं. बोगस बी बियाणं विकणारं शेतकऱ्याचाच पोरगा, शेतकऱ्याच्या उरावर बसून भाव कमी करणारा शेतकऱ्याचाच पोरगा, आणि आपण अपेक्षा ठेवायची पार दुनियेकडनं. तर या सगळ्याला मी वाचा यातनं फोडली. लय कंपन्या माझ्यावर नाराज होतील. म्हणजे गेल्या मुळशी पॅटर्नच्या वेळी गुन्हेगारांनी हल्ला केलता, आता मोठमोठे व्यापारी शेतीची हे विकणारे हल्ला करतील. पण काय होतंय, गंमत काय आत्महत्येची, जर 3,000 आत्महत्या झाल्या ना, यातल्या 1 ते 1,500 दुबार पेरणीमुळे होतात. हे कुणी आपल्याला सांगितलंच नाही. दुबार तिबार पेरणीमुळे होतात, खोट्या फर्टिलायझरमुळे होतात. अरे काय आशेने पेरतो आपण जमिनीचं पोट फाडून. अरे आता पूर्वी कसं जमीन आपण पेरलं की उगवून येणार, असा एक नियम होता ना. जे पेरल तेच उगवतं. आता जे पेरल ते उगवतच नाही. म्हणजे ती म्हण पण खोट्यात पडायला लागली. वेडपटासारखे शेतकरी पेरल्यानंतर रोज सकाळी उठून जाऊन बांधावर बसतात, काय आलंय का उगवून. एकदा आलं कसं बसं हिरवं की त्यांचा जीव भांड्यात. जर 3 दिवसात ते हिरवं आलं नाही ना वर, संपलं. त्याला कळतं काय झालं, आणि वाली राहिलेला नाहीये. त्यामुळं बेसिक गोष्टीतनं शेतकऱ्यांची ती आणि ह्याला शेतकऱ्याचं नॉलेज पण कमी पडतंय, अभ्यास कमी पडतोय. BSc MSc ऍग्रिकल्चर करून UPSC MPSC करतात. मी डांगे घालून जाईन. BSc MSc ऍग्रिकल्चर कुणाच्या तरी जागा अडवून की ती सगळी पोरं UPSC MPSC ला जातात. मग ते MSc BSc शेतात करणार कोण? त्यामुळे BSc MSc करून जे शेतात काम करतात ना, त्या सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार. विद्यार्थ्यांना की बाबांनो, तुम्ही तुमच्या शिक्षणाचा वापर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी करा.